आरव, इवान, कियारा आणि बबलू एलियनच्या गावामध्ये मस्ती करत होते. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप कमी आहे, त्यामुळे एका छोट्याशा उडीमध्ये हे लोक 10 फीट उंच जात होते. लुलू, तुम्ही लोक तर तुमच्या गच्चीवर पायऱ्यानी तर जात नसाल, असंच उडी मारून पोहोचून जात असाल. हो, चला मी तुम्ही लोकांना लहान लहान डोंगर पण दाखवतो. लुलू सगळ्यांना छोट्या छोट्या पहाडांवर घेऊन जातो, जिथे सर्वजण उड्या मारायला लागतात, खेळायला लागतात. आणि खेळत खेळत हे खूप दूर निघून जातात आणि रात्र होते. आता तुम्ही लोक दमलेले असणार. हा लुलू, मी तर खूप थकलीये आणि मला भूक पण खूप लागलीये. काय खाणार? मंचुरियन बॉल्स खाऊ घाल ना. तू चांदवर आलेली आहे, चायना नाहीये की मंचुरियन बोल भेटणार. तुम्ही लोकांसाठी मी त्याच्यापेक्षाही टेस्टी एलियन केक घेऊन येतो. लुलू सर्वांसाठी केक आणण्यासाठी निघून जातो. तेव्हा तिथल्या डिटेक्टिव्ह एजन्सीचे काही ऑफिसर्स तिथे येतात आणि या लोकांना पकडायला लागतात. हे पाहून आरव, कियारा, इवान आणि बबलू पळायला लागतात. हे चौघे समोर पळतायत आणि त्यांच्या मागे पोलीस धावत आहे. बबलू काका, आरवला बघा कसा पडला तो. मागे बघा, तुम्ही लोकांना पकडायला पोलीस जाळ फेकतीये. या लोकांमुळे पोलीस खूप थकून जातात आणि शेवटी पळून पळून हेच लोक एका गुफामध्ये फसून जातात आणि पोलीस तेव्हा या लोकांना पकडून घेते. ट्विंकल टँक, आम्हाला का पकडताय? मच मच, कुलब कुलब, चमकुडा. मला काही समजत नाहीये. पोलीस आरव, इवान, कियारा आणि बबलूला पकडून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाते आणि त्यांना लॉकर मध्ये टाकतात. मला लॉकअप मध्ये का टाकलं? हे ऐकून सुद्धा पोलीस काहीच नाही बोलत. इवान, तू थांब, मी जोरात बोलते तेव्हा ते ऐकतील. हे इंडिया नाही, चांद आहे. हे एलियन आहेत. ह्या लोकांना आपली भाषा नाही कळत. आता काय होणार? नाही, जेव्हापर्यंत लुलू नाही येणार आपण लोकांचं काहीच होणार नाही. मी आता आपल्या जादूच्या झटकानी पोलिसला देतो पटका. हो, असं जादू करा की जेणेकरून आपण इथून सुटणार. बबलू जादू करतो, पण ती जादू चुकीची होऊन जाते आणि आरवचं शर्ट उघडून हवामध्ये निघून जातं. काका, तुम्ही हे काय करताय? बाळा, असं वाटतंय की चांदवर येऊन माझा जादू पण पलट झालाय. थांबा, आता परत करतो. नाही, नका करू, नाहीतर माझी पॅन्ट पण सुटणार. माहित नाही माझा मित्र लुलू कुठे गेला. आणि तिकडे लुलू आपल्या मित्रांसाठी केक घेऊन येतो, तर त्याला दिसतं की तिथे कुणीच नाहीये. हे लोक कुठे गेले? ह्या लोकांना माझ्या गावाबद्दल काहीच माहित नाहीये. कुठे हारून नका जाऊ. आरव, इवान, कियारा, मला शोधावं लागणार की हे लोक कुठे गेले. तो विचार करतो की एलियन्सच्या गावात तर 3 बोटांची पाय असतात, परंतु मनुष्याच्या पायात 5 बोटे असतात. आणि तो 5 बोटांच्या पायांचे निशाण बघतो आणि तो त्या निशाणांना फॉलो करणं सुरू करतो. त्या निशाणांच्या सहारे तो पोलीस स्टेशन पोहोचतो. लुलू बघतो की त्याचे मित्र लॉकअप मध्ये बंद आहेत. तो त्यांच्या जवळ जातो. तुम्ही लोक इथे कसं काय आले? आम्ही लोक स्वतः नाही आलोय, पोलीस घेऊन आलीये. लुलू, मला लवकर इथून घेऊन जा, मला घरी पण जायचंय. माझ्या घरचे मला शोधत असतील. मी लवकरच पोलीसशी बोलणं करून येतो. लुलू पोलिसांना बोलण्यासाठी जातो आणि त्यानंतर पोलीस या चौघांना लॉकअप मधून बाहेर काढते. सॉरी, हे सगळं माझे चुकीमुळे झालंय. मी तिथे नव्हतो, म्हणूनच पोलिसांनी तुम्हाला पकडलं. त्याच्यात सॉरी काय? आमच्यासाठीच तर जेवण घ्यायला गेला होता तू. पण हे सांग की पोलिसांनी आम्हाला का पकडलं? भरपूर मानव मिशनवर इथे येतात आणि आम्ही लोकांचे सिक्रेट जाणून निघून जातात, म्हणूनच आमची पोलीस मानवला बघून पकडून घेते. तुम्ही लोक माझे मित्र आहात म्हणून पोलिसने तुम्हाला सोडलं. भूक लागलीये, सगळ्यात पहिले तर मला तुझा एलियन केक दे. सर्व चमचमता एलियनचा केक खातात. लुलू, हा केक तर खूपच टेस्टी होता. हो, खूपच मजा आली. जर असा केक पृथ्वीमध्ये मिळाला तर मी रोज बर्थडे साजरा करणार. आता आपल्याला आपल्या घरी जायला हवं.
हो, घरचे पण शोधत असेल आपल्याला. आणि सर्व आपल्या जादुई ट्रेनजवळ पोहोचतात. आरव, इवान, कियारा आणि बबलू ट्रेनमध्ये बसतात. सर्व खूप इमोशनल होतात. चल, तू पण चल. नाही, आम्ही लोकांच्या घरी राहा. आपण तिथेच खेळणार, मजे करणार. मी आता नाही येऊ शकत तुमच्या सोबत, पण नंतर जेव्हा मी पृथ्वीवर येणार तुमच्याशी नक्की भेटणार. बबलू ट्रेन उडवण्यासाठी मंत्र वाचतो. एक झटका जादूचा पटका. आणि बबलूचा जादू चुकीचा होऊन जातो आणि ट्रेन गायब होऊन जाते. हो, जेव्हापासून मी चांदवर आलोय माझा जादू कामच करत नाहीये. एक वेळा परत कोशिश करून बघतो. नका करू. आता तर फक्त ट्रेनच गायब झालीये, नाहीतर आपण पण गायब होणार. मग आपण घरी कसे पोहोचणार? तुम्ही लोक निराश नका होऊ. मी तुमच्यासाठी एक स्पेशल स्पेस क्राफ्ट बनवणार, जो तुम्ही लोकांना घरी घेऊन जाणार. तुला स्पेस क्राफ्ट बनवता येतं? हो, येतं. पण इतके लहान वयात? हो, आम्हाला मास्तरांनी शिकवलं. आम्हाला तर याच्याविषयी अजून काही सांगितलंच नाहीये. लुलू या सर्वांना एलियन स्पेस क्राफ्ट फॅक्टरीमध्ये घेऊन जातो आणि तिथे ते बघतात एक विशाल चमचमता घुमट आहे, जो क्रिस्टल सारखा दिसतो आणि रात्री ताऱ्यांच्या प्रकाशापासून चमचमतो. फॅक्टरीमध्ये कमी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे मशीन्स आणि एलियन्स उड्या मारत आहेत. लुलू काही क्षणातच या लोकांसाठी एक छोटासा स्पेस क्राफ्ट बनवतो. हे आहे तुम्ही लोकांचा स्पेस क्राफ्ट. ह्याच्यात बसून तुम्ही आरामशीर पृथ्वीवर जाऊ शकता. मी याला घेऊन तर जाऊ शकतो, पण याला परत कसं करणार? याला परत करायची गरज नाही. हे तुम्ही लोकांसाठी माझ्याकडनं गिफ्ट आहे. आमच्यासाठी एवढं मोठं गिफ्ट? आता सायकलनी नाही, याच स्पेस क्राफ्टनी शाळेत जाणार. हे स्पेस क्राफ्ट पाहून सर्व लोक खूप खुश होतात. इवान, कियारा आणि बबलू स्पेस क्राफ्ट मध्ये बसतात आणि घरच्या प्रवासासाठी निघून जातात. रात्रीची वेळ आहे. पूर्ण गाव अंधारात आहे. सर्व लोक झोपलेले आहेत. तेव्हा अचानक गावामध्ये जोराची आवाज येतो आणि एवढा लख्ख प्रकाश होतो जसा रात्रीमध्ये दिवस झाला. सर्व लोक घाबरून उठून जातात आणि घराच्या बाहेर येतात तर बघतात की त्यांच्या गावामध्ये एक स्पेस क्राफ्ट आलाय आणि त्या स्पेस क्राफ्ट मधून आरव, इवान, कियारा आणि बबलू निघतात. गावातील लोक एकदम आश्चर्यचकित होतात. त्यानंतर आरव सर्वांना पूर्ण गोष्ट सांगतो आणि सर्व लोक खूप खुश होतात.